बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीतील माल वाहतूकदारांनी संप अखेर मागे घेतलाय। मात्र तरी सुद्धा पेट्रोल डिझेलचा तुटवडा हा कायम आहे। तर कारण पेट्रोल नसल्याने जिल्ह्यातील केवळ 10 पेट्रोल पंपच सुरू आहे। संपामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचे टँकर पोहोचलेच नाहीयेत। त्यामुळे पंपांवर आता पेट्रोल डिझेल उपलब्ध नाहीये। सकाळी 11 नंतर पेट्रोल पंप सुरळीत होणार असल्याचं कळतंय। दरम्यान या ठिकाणी यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत। काल मध्यरात्री वाहन चालकांचा संप जरी मिटला असला तरी मात्र अनेक जे पेट्रोल पंप आहेत ते अमरावती शहरातले अनेक पेट्रोल पंप जे आहेत त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने जे लोक आहेत नागरिक आहेत त्या नागरिकांना त्रास होत आहे। आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर जे आहे ते फलक लागलेले आहे। पेट्रोल नसल्यामुळं जे आमचे पेट्रोल पंप आहेत ते बंद आहे। आणि अशाच परिस्थितीत बघितलं तर हे जे संपूर्ण जे नागरिक आहे ते नागरिक आल्या पावली परत जात आहे। एकंदरीत बघितलं तर 2 दिवस पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची झुंबड लागलेली होती, लाईन लागलेल्या होत्या आणि नागरिकांनी आपल्याला पेट्रोल भेटणार नाही या आशेने पेट्रोल भरून ठेवलं होतं। मात्र आता जर बघितलं तर शहरातील अनेक जे पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने पेट्रोल पंप बंद झालेले आहेत। जो चालकांना जो संप आहे तो मात्र मिटला असला तरी मात्र नागरिकांना त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। साधारणतः 11 वाजतानंतर अमरावती शहरामध्ये जे टँकर आहे ते टँकर दाखल होणार आहे। त्यानंतर नागरिकांना जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार आहे। अमरावती साम TV अमरावती।